आणि हे जे बायकिंगचं वेड आहे, एकदा जे काय लागलं हे फिरण्याचं वेड आहे, जसं मला लागलं आहे आणि मी इतरांना लावतोय आणि तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही घरी बसून बघताय टीव्ही स्क्रीनवर आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लागणार आहे. एकदा तो रायडर बनला ना की तो सगळे सिच्युएशन मधून तो पार होतो. नितीनचा हा जो सबस्क्रायबर राईडचा जो एक आयडिया आहे ती भरपूर चांगली आणि ही 7वी-8वी राईड आहे नितीनची. आय थिंक हे भरपूर सक्सेसफुल झालेलं आहे आणि लोकांना आवडतंय. हुरूप कसा दिवसेंदिवस जो म्हातारा होतोय तो नितीन बरोबर जवान होतोय. याच्यामध्ये एक प्लस पॉईंट सांगतो की हा एक असा माणूस आहे की त्याला तुम्ही मागे ठेवलात ना की सगळ्यांना घेऊन येतो. सगळ्यात त्याच्याकडे मोठी गाडी आहे तरी पण तो सगळ्यांना सांभाळून घेऊन शेवटचा माणूस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो थांबतो तिथे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. आम्ही आता आहोत हरिहरेश्वर मंदिर येथे आणि जी आपली काल राईड झाली त्यानंतर रात्री सगळे थकले होते, आम्ही जेवून झोपी गेलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपिरियन्सेस विचारू जे आपण मुंबई ते हरिहरेश्वर मुंबई ते हरिहरेश्वर जी राईड केली तर त्याचे थोडक्यात एक्सपिरियन्सेस विचारूया. तर बघा आपली भावकी पण इकडून तिकडून अशी मस्त फिरते. तर आता सगळे फ्रेश आहेत तर म्हटलं आता सगळ्यांना एक्सपिरियन्सेस विचारू. जे नवीन मंडळी आपल्या सबस्क्रायबर राईडमध्ये आपले व्हिडिओज बघून जे आलेली आहे तर त्यांनासुद्धा सुरुवातीपासून जी नाईट राईडसुद्धा ॲडव्हेंचर केला, ऑफरोडिंग केली तर त्याचे कसा एक्सपिरियन्स आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी रमेश सुर्वे, मुंबई घाटकोपर येथे राहतो. नितीन पास्टे यांचे व्हिडिओ मी मागे काही दिवसांपासून पाहत आलो आहे. छान व्हिडिओ असतात, मला पण खूप आवडलं आणि त्यानंतर मी त्यांच्या काही ग्रुप्स बाईक रायडर्स पाहिल्या. त्यानंतर मला इच्छा झाली की ह्यांच्याबरोबर जॉईंट व्हावं. त्या दृष्टीने मी त्यांना तसं इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारलं असता. ते म्हणाले आपण अजून एक हरिहरेश्वर या ठिकाणी एक बाईक राईड करणार आहोत. तर मी त्यांच्याशी हे करून मी पण जॉईन झालो आहे त्यांच्याबरोबर आणि त्यांचा जो सर्व ग्रुप आहे तो खूपच छान आहे. सर्वजण सपोर्टिव्ह आहेत. नितीन पास्टे तर प्रश्नच नाही. त्यांचं जे अरेंजमेंट वगैरे एकदम उत्कृष्ट छानच आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुमचं नाव, कसं वाटलं आपल्या ग्रुप फॅमिली बरोबर आपली शॉर्ट राईड जी आपण केली इथपर्यंत? ओके, माझं नाव सागर सनय. फर्स्ट टाईम मी नितीन बरोबर राईड करतो आहे. त्याचं फर्स्ट टाईम माझ्या मित्र राज सारंग याने मला ॲडवाईस केलं की आपण त्यांच्यावर मीटिंगला रायडिंगला जाऊया. बट स्टार्टअप पॉईंट कुठे पोचायचं आहे, कधी पोचायचं आहे, थोडा हा मिसअंडरस्टँडिंग होत राहते त्याच्यामध्ये. बट तिथं पुढे होत राहते. बट एक्सपिरियन्स इज व्हेरी गुड. रायडर्स जे सगळे आहेत एकमेकांना चांगली मदत करतात. कसं राईड करायचे, कोणाबरोबर किती आपण रिसर्च करून चाललं पाहिजे हे खूप चांगल्या पद्धतीने एक्सपोज केलेलं होतं. एकदम व्यवस्थित सांगितलं गेलं होतं. ते खूप चांगलं वाटलं. आणि असं कोणाला सोडून नाही जात होतं. कोण कुठे अडकलं आहे कोणतं तर थांबवत होते सगळे कोणासाठी ना कोणासाठी. ते खूप छान होतं आणि एक्सपिरियन्स इज व्हेरी गुड. थँक्यू. आणि मंडळी हे सुरेश ना, सचिन भाऊ, तर हे ॲक्टिवावरून आलेले आहेत आपल्यासोबत आणि सुंदर अशी राईड करतात. तर त्यांना सांगू एक्सपिरियन्स कसा होता. मी सचिन सूर्यवंशी कुर्ल्यावरून आलेलो आहे आणि नितीन बरोबरची माझी दुसरी राईड आहे. राईड एकदम मस्त झाली आणि ग्रुप कोऑर्डिनेशन एकदम मस्त झालेलं आहे, डेचंही आणि नाईटचंही. आणि नियोजन आत्तापर्यंतचं सगळं एकदम मस्त आहे आणि खूप मजा आली. नमस्कार, मी निखिल परदेशी, पनवेलवरून आलो आहे. मी नितीन भाऊंबरोबर आय गेस 1 वर्ष झालं ना. मी 15 ऑगस्ट 2024ला पहिली राईड केली होती. काही कारणास्तव मला मधल्या राईड अटेंड करायला नाही भेटल्या, पण ही माझी आता त्यांच्याबरोबर सेकंड राईड आहे आणि मजा आली. खरं म्हणायला गेलं तर माझी आजची पण राईड ॲक्च्युली कॅन्सल होणार होती, पण मी काल आपल्या रूममध्येच बोललो काही माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांच्याबरोबर की म्हणतात ना देवदर्शनाला येत होतो. राईड पण होती आणि देवदर्शन पण होतं. एक देवाचं म्हणतात ना बोलवणं असतं, त्यासाठी ते झालं. काम माझं पुढे ढकललं आणि मला राईडला यायला भेटलं. तर थँक्यू नितीन भाऊ, राईड अरेंज केल्याबद्दल आणि सगळ्यांना कनेक्टेड ठेवल्याबद्दल. बस.
माझं नाव हितेश जळगावकर आहे, ठाणे घोडबंदरवरून आलो आहे. तर नितीनबरोबर सेकंड राईड आहे आणि एक्सपिरियन्सेस फर्स्ट राईड आणि सेकंड राईड एकदम एक नंबर आहे. नितीनचा हा जो सबस्क्रायबर राईडचा जो एक आयडिया आहे ती भरपूर चांगली आणि ही 7वी-8वी राईड आहे नितीनची. तर आय थिंक हे भरपूर सक्सेसफुल झालेलं आहे आणि लोकांना आवडतं आहे. लोक पण एवढे चांगले आहेत, कोण पण असं म्हणजे हे नाही तर हा इगोइस्टिक नाही आणि सगळे हेल्प करणार आहेत. नितीन पण हेल्प करणार आहेत. तर हा जो तुझा उपक्रम आहे तो असंच कंटिन्यू राहू दे, असेच सबस्क्रायबर राईड होऊ दे आणि नितीनचे भरपूर 1, 2, 3, 4, 5 लाख मिलियन व्ह्यूज पटापट होऊ दे, हीच देवाची इच्छा आहे. आणि ह्याच्यावर राईड करण्याचा अजून एक इम्पॉर्टन्स म्हणजे आपल्याला मंदिर, आपले हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स या काही पण गोष्टी जे आपण बघितले नाहीत ते बघायला भेटतं राईडबरोबर. तर ते जाम आवडण्यासारखं आहे. थँक्यू नितीन त्याच्यासाठी आणि असंच कंटिन्यू ठेव. मी निशांत गोखले डोंबिवलीवरून. ही माझी 4थी राईड आहे. पण नितीन भाऊंच्या बरोबर फिरण्यामध्ये जो मजा येतो की एक राईडमध्ये कसं देवदर्शन होतात, साईट सीन, आणि यावेळेसची जी राईड होती ती सगळी समुद्रकिनाऱ्यावरची होती. त्याच्यामुळे जो साईट सीन जे सगळं होतं ते एक वेगळंच बघायला, म्हणजे जे आम्ही आता दिघे पोर्टला कधी आलेलो नाही ते आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं. त्या लॉन्च बनवून टाकून आणि तो रस्ता आम्हाला पहिल्यांदा हे बघितला. मी फिरलो भरपूर आहे, पण हा रूट जो होता हा माझ्यासाठी पहिल्यांदाच नवीन होता. त्याच्यामुळे तो एक आनंद, आणि सगळीजणं म्हणतो ना एक फॅमिली म्हणून चालत होतं की कोणी मागे राहिला कोणी पुढे राहिला असं नव्हतं. सगळे एक दुसऱ्यांना सांभाळून चालत होते. त्याच्यात एक सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि ह्यांच्याबरोबर फिरण्यामध्ये जो आम्हाला मिळतो ना एन्जॉयमेंट, तो म्हणतो की त्याचा शब्द नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्ही ह्यांची एक विनंती एकच आहे की दरवेळेस एक नवीन राईड काढा आणि परत सगळीजणं आपण जॉईन होऊन परत एक फॅमिली म्हणतो ना, जितकी घनिष्ठता फॅमिली वाढत जाते, मेंबर वाढत जातात ना, तितके एक लोकांची ओळख होते, सगळ्या लोकांची आपला विचार आणि हे सगळं तोच आहे. हां, तर ते एक जे आहे ते ह्यांच्या राईडमध्ये आम्हाला बघायला मिळालं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून धन्यवाद. हे पण सांगा की नितीनच्या राईडमध्ये अजून एक ग्रुप बनवून उज्जैन पण केलं. हां, उज्जैनला ह्यांनीच ती बनवलेली आहे. ती वेबसाईटचं तिथेच बनवलेली आहे. आणि आम्ही आत्ता उज्जैनला असं जाऊन आलो, 6 ते आणि 10ला आलो. 12 जण गेले होते तुम्ही? 13 जण. आम्ही 13 जण गेलेलो. ते मी बघितले त्या वेबसाईटचं तुम्हीच बनवलं ते सगळं. वेबसाईट म्हणजे कसं आहे ना, जी आपली अलिबाग राईड झाली होती तर त्याचाच ग्रुप या लोकांनी कंटिन्यू केला. त्याला नाव दिलं ट्रॅव्हल मुसाफिर. आणि त्याच्यामध्ये आता 25 रायडर्स आहेत, म्हणजे 25 लोकांचा वेगळा एक ग्रुप आहे. त्याच्यातून ते आता स्वतः राईड अरेंज करतात. आणि ते 25 लोक असे आहेत की गेल्या डिसेंबरच्या आधी एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते. आणि आता असे त्यांचे नातेसंबंध घट्ट झालेत ना की एकमेकांना विचारल्याशिवाय कुठे जात नाही. बरोबर असं झालेलं आहे. आणि त्या लोकांनी पहिलं पाऊल म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम असतं की मी लॉंग राईड करेन. तर जायचं कुणाबरोबर? तर असेच हे जो मिळून ग्रुप झालेला आहे त्यांनी एक पाऊल पुढे करून 1500 किलोमीटरची राईड अगदी सक्सेसफुलरित्या केलेली आहे. त्यांचे अनुभव ऐकूच आपण राजेश सरांकडून. पण मला थोडंसं कसं माहिती आहे, मी जे आता करतोय म्हणजे आपण काय कमर्शियली किंवा असं काही नाही करत आहे, पण आपला मेन मोटिव्ह काय की आपली जी लोक कुठे विखुरली गेलेली आहेत, याच्यापैकी बरीचशी जण ना कोकणामध्ये राहतात, जी मुंबईत काम करतात, तर त्यांना एकत्र आणून आणि आपला जो मराठी बाण आहे ना तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे. आणि हे जसं आपलं ब्रीदवाक्य आहे की हे जग खूप सुंदर आहे आणि ह्या जन्मी तरी आपल्याला या दोन्ही डोळ्यांनी पाहायचं आहे. तर त्यासाठी हा चाललेला एक प्रयत्न आहे, त्यासाठी हा चाललेला थोडासा अट्टहास आहे. आणि मला नाही वाटत की जो जोडला गेलेला आहे तो येणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जितक्या सुद्धा 7 ते 8 राईड्स केल्या आणि त्या अशा नाही केल्या की इझी केल्या. वन डे राईड सोडून जे आपण पण केल्या ना 400 किलोमीटरच्या एका दिवसात रिटर्न राईड केलेल्या आहे. आणि मला वाटत नाही की त्या अशा कोण अरेंज करत असेल एकट्याच्या रिस्कवर. कारण प्रत्येकाकडे कसं एक लीड मेंबर फिक्स असतो, एक टेल मेंबर फिक्स असतो, 2-3 मार्शल फिक्स असतात, त्याच्यानंतर मेडिकल किट टीम फिक्स असते, त्याच्यानंतर बॅकअप व्हेकल, बॅकअप मेकॅनिक फिक्स असतो. पण एवढं काही नसताना फक्त आपला विचार पॉझिटिव्ह आणि आपल्या लोकांमध्ये ही जी लोकं आलेली आहेत ना
एकाला धरून चालण्याची जी क्षमता आहे प्रत्येकामध्ये, आणि कोणामध्ये मला वाटत नाही काय पॉझिटिव्ह आहे, इगो आहे की आम्ही पैसे दिले. मेन मोटिव्ह कसा असतो की आम्ही पैसे दिलेले, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. पण काल सुद्धा आहे ना, उन्हामुळे आम्ही जेवलो नाही, सकाळचा पोटात नाश्ता होता, पण रात्री इतक्या दाबून मासे सगळ्यांनी खाल्लेत ना, त्याचा आनंद घेतलेला आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट जी असते ना, ही या बायकिंग ब्रदरहूडमधून, आणि हे जे बायकिंगचं वेळ आहे, एकदा जे काय लागलं हे फिरण्याचं वेळ आहे, जसं मला लागलंय आणि मी इतरांना लावतोय, आणि तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही घरी बसून बघताय टीव्ही स्क्रीनवर, आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लागणार आहे. एकदा तो रायडर बनला ना की तो सगळे सिच्युएशन मधून तो पार होतो. आणि 2 वर्षापूर्वी ह्याच्यातल्याच बऱ्याच मंडळींपैकी आर्थिक परिस्थितीनुसार आहे ना, रायडिंग जॅकेट्स किंवा रायडिंग पॅड किंवा शूज किंवा ग्लोव्ज याची माहिती नसते. पण जेव्हा आपण येतो आणि तो जो माहोल बनतो ना, तर ॲज पर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने आता बऱ्याच जणांकडे 90% गिअर्स आलेले आहेत. बरोबर, एक दुसऱ्यांचा अनुभव घेऊन प्रत्येकाने गाड्या सुद्धा अपग्रेड केलेल्या आहेत. आणि ज्यांना त्यांची फॅमिली पाठवत नव्हती ना, आता फक्त सांगतात की बाबा नितीन दादा सोबत जायचंय, तर फॅमिली व्हिडिओद्वारेच पाठवते, हा बाबा तू चाललायस व्यवस्थित ठिकाणी जातो. तर माझ्यासाठी हीच अचिव्हमेंट आहे. आपल्याला आयुष्यात आणखी काय मिळणार मला या ठिकाणी एक बोलायचं आहे. माझी मुलगी आहे, तिने नितीन भाऊंचे व्हिडिओ पाहिले, आणि जेव्हा मी तिला सांगितलं, मी पण सांगितलं मी त्यांच्यासोबत जातो, पप्पा हा छान छान, खरंच छान आहे, त्यांचं ग्रुप वगैरे किती छान आहे वगैरे. आणि तर मला पण माझ्या मुलीने मला जास्त मोटिवेट केलं की तुम्ही त्यांच्यावर जा छान. आणि धन्यवाद नितीन भाऊंना मी खूप शुभेच्छा देतो, आणि त्यांना धन्यवादही देतो की तुमच्यामुळे हा सर्व एक परिवार एक भेटला आहे, तुमच्यामुळे हे सगळे आलेत, आणि खरंच छान वाटतंय आम्हाला. पुन्हा तुमच्यावर यायला आवडेल, खूप आवडेल. नवीन तर येत आहेत पण जुने अजून टिकून आहेत. थांबा यांच्यानंतर मी बोलणारच आहे. या व्हिडिओमध्ये ना आपल्याला हे मनोगत आपल्याला कामी येणार आहे. नमस्कार सगळ्या रायडर्सना, खूप खूप शुभेच्छा. आणि आज जो प्रसंग आला आहे, नितीनमुळे आपल्याला देवदर्शन जे घडलं आहे, काल आपल्याला जय मल्हार ते एक भेटले, ते एक दर्शन चांगलं झालं, आणि आज साक्षात आपल्याला यांचं दर्शन झालं दक्षिण काशीमध्ये, दक्षिण काशी हरिहरेश्वर ओळखलं जातं. तर त्यामुळे माणसाला एक हुरूप येतो, आणि तो हुरूप कसा दिवसेंदिवस जो म्हातारा होतोय, तो नितीन बरोबर जवान होतोय. थँक्यू. आणि म्हणजे दुसरं सांगायचं म्हणजे इतर लोक फक्त यंग लोक किंवा चांगल्या बाईक्स तिकडे स्कूटर अलाउड नसतात. मी स्वतः स्कूटरला चालवतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे की लोक कसा इग्नोरन्स करतात. पण आपल्यामध्ये जो स्कूटर चालवताना रात्रीच्या वेळेस काल 70-80च्या स्पीडमध्ये सुद्धा सगळे व्यवस्थित चालवत होते. प्रत्येकाच्या गाडीला व्यवस्थित लाईट्स होत्या, प्रॉपर ब्रेकिंग करून सगळे चालत होते. असं म्हणताना की हा रेविंग करतोय, हा रॅश रायडिंग करतोय, असं कोणालाही जाणवलं नसेल. तर तो सुद्धा आपला एक प्लस पॉईंटच आहे. आणि हे असे तरुण अशी असे रायडर्स ह्या वयामध्ये जाऊन जर 63ला जाऊन त्यांना तरुण व्हायची अशी आत्मधून जी थांबलेलं रक्त जे सळसळायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे अशी बरीचशी मंडळी आहेत. आणि शेवटी आपण एकदा आपले राजेश सर आहेत, ते सुद्धा एक्सपिरियन्स रायडर आहेत, तर त्यांना सुद्धा आपल्या मनोगत या तुम्ही. आणि मी दुसऱ्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो का माझ्यासारख्या वयातले जे कोणी असेल त्यांनी नितीन बरोबर जॉईंट होऊन आनंद घ्यावा. बस या हे दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बोलतात, माझ्या व्हिडिओत बोलत नाही. काय बोलायचं सांगा आता, इतरांबद्दल सांगा, कोण कसं जे मनात येईल ते सांगा. स्वतःच्या बद्दल सांगा, तुमचा अनुभव काल रात्रीचा काय होता. तर ह्यांची ओळख करून देतो. हे आहेत राजेश गुरके सर. तर ह्यांना ना गाडीबद्दल भरपूर नॉलेज आहे, म्हणजे ते मला सुद्धा शिकायला मिळतं. प्रत्येक वेळेस गाईडलाईन्स देत असतात की ही गाडी नको घेऊ, ह्याच्यामध्ये ह्या पार्टचे जास्त इश्यू असतात, ह्याच्या कंपनी इथे कमी अवेलेबल आहेत, जास्त अवेलेबल आहेत. तर ह्याचं नॉलेज आहे ना, कारण 2-3 वर्षात कॅमेरासमोर नाही सांगत, पण बराचसा असा गाड्यांविषयी त्यांनी माहिती घेतलेली आहे. तर त्याचबद्दल किंवा आणखी इतर बद्दल हां. सर्वप्रथम सर्वांचं आभार आणि अभिनंदन की उज्जैन राईडची जे आमची टीम होती ती आता परत मुंबईतून येते नितीनला का भेटण्यासाठी. खास काल ते येऊ शकले नाही, ते आता ऑन द वे आहेत. आणि आता नवीन काही जे रायडर झाले त्यांच्याशी आता झाले, काही ग्रुपमध्ये ॲड होतील,
नवीन राईड आता आमची कोल्हापूर, महालक्ष्मी, ज्योतिबा हे सगळं आम्ही करणार आहे आता नेक्स्ट मंथ बहुतेक. आणि उज्जैन राईडमध्ये बोलायचं झालं तर निशांत सर होते ना, त्यामुळे आम्हाला ग्रुपला काहीच त्रास नाही झाला. ते फ्रंटला स्टार्ट टू एंड त्यांनी ग्रुप सोडला नाही. येताना मी पुढे आलो निघून, पण ते शेवटच्या दिवसापर्यंत बरोबर होते ग्रुपच्यावर, सगळ्यांना बरोबर घेऊन चालत होते. ते सगळ्यात बरं वाटलं. आणि आमच्यात जाताना ॲक्टिवा पण होती आणि KTM पण होती, म्हणजे हायेस्ट KTM होती आणि ॲक्टिवा लोएस्ट होती. पण सगळे एकामेकाला धरूनच आम्ही गेलो होतो आणि व्यवस्थित प्रवास झाला आमचा. जाताना थोडा टाईम लागला, पण येताना व्यवस्थित आलो आम्ही. आणखी आणि काय ना अजून काय. तुम्ही तर उज्जैनचं सांगितलं, हरिहरेश्वरचं कालचं कोण सांगणार? रात्रीचा अनुभव सांगा ना. नाही, कालचा अनुभव खूपच छान होता. खूप म्हणजे मी कोकणातला असून मला स्वतःला लाज वाटते सांगायला की मी हे कधीच कोस्टल केलं नाही. मी फर्स्ट टाईम नितीनमुळे आलो, म्हणून मी नितीनच्या मागे का राहत होतो की मला जर रस्ता राईट लेफ्ट कुठे मारला तर मी जायचो कुठेतरी निघून. त्यामुळे मी स्वतः नितीनच्या मागे राहतो की त्याला माहिती आहे त्याच्या. म्हणून मी प्रत्येक वेळी पुढे गेलं तर मी सांगत थांबा नितीन होते, नितीन लीड करू दे ग्रुपला. कारण एका माणसाने लीड केलेलं चांगलं असतं. 4-5 जणांना पळवायला लागले गाड्या, मग ते मजा नाही राहत. तर ते प्रवास तर चांगला झाला, मच्छी चांगली भेटली रात्री खायला, आणि आता दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं. दर्शन आता लाईन लागायला लागली, आम्ही आलो तर काहीच नव्हतं. आता प्रदक्षिणा करू, तोपर्यंत आपला जुना ग्रुप येईल, मग सगळे भेटून परत मुंबईच्या दिशेने प्रवास करू आज चालू. ठीक आहे, चला. तर धन्यवाद मंडळी. तर असे काहीसे एक्सपिरियन्सेस होते आपल्या सगळ्या रायडर्सचे. अपग्रेडेशन सांगितलं पाहिजे ना. आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे न सांगता स्वतःहून टेल करणारा मुलगा आहे की कोण मागे राहिलं की मी त्याला घेऊन कॅमेऱ्याच्या मागे बोलण्यात एक्सपर्ट आहे. आम्हाला एक फॉलो करत होत्या, म्हणजे आमच्या बरोबरच होत्या. आम्ही जरा उज्जैनला सुद्धा नाही. आपल्या याचं नाव आहे दीपक टोळे करून. तर ह्याचा को रायडर आज आलेला नाहीये, तर त्यांना मिस करतोय. व्हिडिओ बघत असेल तर कळेल. याच्यामध्ये एक प्लस पॉईंट सांगतो की हा एक असा माणूस आहे की त्याला तुम्ही मागे ठेवलात ना की सगळ्यांना घेऊन येतो. सगळ्यात त्याच्याकडे मोठी गाडी आहे तरी पण तो सगळ्यांना सांभाळून घेऊन शेवटचा माणूस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो थांबतो तिथे. हा एक. आणि विश्वनाथ लोखंडे सर एकदम. विश्वनाथ लोखंडे त्यांचं आपण व्हिडिओ म्हणतो, त्यांचं नाव व्हिडिओ मध्ये नाही घेतलं तर सोडणार नाही. दुसरी गोष्ट थोडेसे शॉर्ट टेम्पर आहे ते, पण मनाने खूप चांगलं. तर विश्वनाथ भाऊ तुम्हाला सुद्धा आम्ही खूप मिस करतोय. त्याच्यानंतर आपले बरेच असे रायडर्स आहेत. राहुल आहे, त्याच्यानंतर मोरे सर आहेत, त्याच्यानंतर नितेश आहे, आणि आपले राजकुमार सर वयाच्या 62व्या वर्षी यूट्यूब चॅनल ओपन करून डेली व्लॉग टाकतात. म्हणजे हेच इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी. एवढी मेहनत ते लोक आता करायला सुरुवात झाली. आणि याने सुद्धा आपली बाईक अपग्रेड करून सगळं सेफ्टी गिअर्स अपग्रेड केलेले आहेत. तर खूप खूप अभिनंदन तुमचं सुद्धा. आणि खूप सारी मेहनत सगळ्यांची असते. माझ्या मागे हे जे तुम्ही बघताय ना, हे मी एकटं करणं शक्य नाही आहे. त्याच्या मागे या लोकांची मेंटॅलिटी आहे, टीमवर्क आहे, आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची ती क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. तर चला बघूया आता आपण पुढचा प्रवास. कलाकार विसरू शकता नाही हो. आता कसं आहे ना, कळी उमलते, टॅलेंट भरपूर आहे. जसं जसं आता एक्सपिरियन्स घेतोय तो सुद्धा शिकतोय. प्रत्येक बाईकच्या मागे बसून त्या बाईकचा आनंद घेतो. कुठल्या बाईकवर किती बंप लागतोय ना त्याचं पूर्ण नॉलेज घेतोय. तर येणाऱ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हा दिसणार सुद्धा आहे. आणि आपले बऱ्यापैकी फॉलोअर तो त्यांच्या मित्रांना सांगून वाढवतोय. तर ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर तुझ्या आत्ता तर शैक्षणिक वय आहे, तर शैक्षणिक वयासाठी शुभेच्छा तुला. आणि गाड्या तर आपल्याला चालवायच्या आहेत आयुष्यभर. चला चला मंडळी, पुढचा प्रवास करूया. तर हे मनोगत आपण हा स्पेशल व्हिडिओच करू, कारण भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यामुळे कसं इतर लोकांना पण कळेल. चला तर मंडळी, फायनली घेतोय आपण रामराम. तर हा एकंदरीत सगळ्यांचा राईड एक्सपिरियन्सचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याचशा गोष्टी राहिल्या असतील, कारण माझी अशी सवय आहे की नॉनस्टॉप बोलण्याची, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला लेंदीसुद्धा वाटेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुमचा मित्रपरिवार, तुमची फॅमिली मेंबर्सपर्यंत पोचवा, कारण माझी फॅमिली इतरांच्या घरात सुद्धा TV स्क्रीनद्वारे जावी, ही सुद्धा चांगली बाब आहे आपल्यासाठी. तर चला फायनली घेऊया रामराम, आणि व्हिडिओच्या शेवटी बोलूया नमो पार्वती पते हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी.